नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय व्यवसाय संघटन आणि व्यवस्थापन. या विषयातील प्रकरण नंबर पहिले, व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यावरती आज आपण आलेलो आहोत. यामध्ये मानवी कृतींमध्ये आर्थिक कृती, आर्थिकेतर कृती, आर्थिकेतर कृती म्हणजे काय आणि आर्थिक कृती म्हणजे काय. आर्थिक कृतीमध्ये व्यवसाय, पेशा, नोकरी, व्यवसायाचे वैशिष्ट्ये, पेशाचे वैशिष्ट्ये, नोकरीचे वैशिष्ट्ये यांच्याबाबतची माहिती आपण घेतलेली आहे. त्याप्रमाणे व्यवसायाचे उद्दिष्टे काय आहे त्या उद्दिष्टांविषयीची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि वाणिज्य याबाबतची माहिती घेतली आहे. त्यामुळे उद्योगामध्ये उद्योगांचे प्रकार प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग, सेवा उद्योग. नंतर वाणिज्यमध्ये आपण व्यावसायिक सेवा आणि व्यावसायिक सेवा म्हणजेच त्याची अनुषंगिक साधने यांविषयीची माहिती आपण बघत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसायाची वर्गीकरणातील दुसरा जो मुख्य टप्पा आहे तो म्हणजे व्यावसायिक सेवा, ज्याला आपण अनुषंगिक सेवा असे म्हणतो, त्याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः व्यावसायिक सेवा म्हणजे काय. उत्पादनाच्या ठिकाणापासून विक्री ठिकाणापर्यंतच्या वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस व्यावसायिक सेवा असे म्हणतात. अगदी सोपी व्याख्या दिलेली आहे. उत्पादनाच्या ठिकाणापासून विक्री ठिकाणापर्यंत वस्तूचा सुरळीतपणे पुरवठा करण्यासाठी केलेल्या कृतीस व्यावसायिक सेवा असे म्हणतात. या सेवा व्यापारास मदत करण्याची भूमिका बजावतात. म्हणजे या जी काही अनुषंगिक सेवा आहे ह्या व्यापार करण्यासाठी मदत करतात. व्यावसायिक सेवा वस्तू व सेवांचे उत्पादन आणि वितरण यातील अडथळे कमी करतात. म्हणजे ज्या काही व्यावसायिक सेवा आहे, ज्या काही अनुषंगिक सेवा आहे, या वस्तू व सेवांचे उत्पादन, या सेवांचे उत्पादन व वितरण यातील अडथळे काय करत असतात, कमी करत असतात. म्हणजे जिथं सेवांचं उत्पादन होत आहे आणि जिथं वितरण होत आहे यातील अडथळे कमी करण्याचं कार्य ह्या व्यावसायिक सेवा म्हणजे अनुषंगिक सेवा हे करत असतात. मग विविध अनुषंगिक साधने हे आपल्याला दिलेली आहेत. कोणकोणती अनुषंगिक साधने आहेत तर वाहतूक आहेत, गोदामे आहेत, विमा आहे, बँका आहे, जाहिरात, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन यासारखे विविध साधनांच्या मार्फत आपण जे काही उत्पादनाच्या ठिकाणापासून विक्रीच्या ठिकाणापर्यंत वस्तूंचा पुरवठा हा याद्वारे आपण करत असतो. प्रथमतः अनुषंगिक साधनांमध्ये पहिलं साधन बघूया, वाहतूक व्यवस्था. उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणे शक्य नसते. कारण जिथं एखाद्या वस्तूचं उत्पादन होत आहे त्या उत्पादनाच्या ठिकाणी सर्व वस्तूंची विक्री करणे हे शक्य नसते. म्हणून ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी असते अशा वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादनाची विक्री करावी लागते. ज्या ठिकाणी वस्तूची मागणी असते त्या ठिकाणी उत्पादनाची विक्री ही करावी लागते. मग वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर केला जातो. वस्तू व व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहतुकीचा वापर केला जातो. ते जे काही पहिलं आपलं साधन आहे ते म्हणजे वाहतूक व्यवस्था. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला या साधनांचा वापर करता येतो. दुसरं जे साधन आहे ते म्हणजे गोदाम किंवा साठवणूक. उत्पादक व उपभोक्ता यांच्यामध्ये अंतर असते.
उत्पादक म्हणजे जो वस्तूचं उत्पादन करतोय तो, उपभोक्ता म्हणजे जो त्या वस्तूला उपभोगणार आहे, ज्याला आपण ग्राहक म्हणतो. काही वस्तूंचे उत्पादन वर्षभर केले जाते, परंतु वापर मात्र विशिष्ट कालावधीतच केला जातो. तर काही उत्पादने विशिष्ट काळात उत्पादित केली जातात, मात्र वापर वर्षभर केला जातो, म्हणून उत्पादन साठवणूक करावी लागते. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही वस्तूंचे उत्पादन वर्षभर केले जाते, परंतु वापर मात्र विशिष्ट कालावधीतच केला जातो. यामध्ये बघा, पावसाळा असला की आपल्याला छत्रींची आवश्यकता असते. विशिष्ट त्या 3 ते 4 महिन्यासाठी आपण छत्री वापरतो, किंवा थंडीच्या काळामध्ये आपण स्वेटर्स वापरतो. हे जे काही उत्पादन वर्षभर होतं, पण विशिष्ट कालावधीसाठी याचा वापर केला जातो. म्हणजे वस्तू उत्पादित झाल्यानंतर आपल्याला ते साठवणे आवश्यक असते. ते कुठं साठवली जाते? तर गोदामात साठवली जाते. आणि याशिवाय विशिष्ट कालावधीसाठी माल उत्पादित केला जातो, परंतु त्याचा वापर हा वर्षभर केला जातो. जे काही अन्नधान्य आहे, विशिष्ट कालावधीमध्ये त्यांचं उत्पादन केलं जातं, परंतु त्यांचा वापर हा वर्षभर केला जातो. म्हणजे असं जे काही उत्पादित केलेला माल आहे, हा साठवण्यासाठी आपल्याला गोदाम किंवा साठवणुकीची आवश्यकता असते. याशिवाय उत्पादित वस्तूंना विविध कारणाने होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी व उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी, तसेच मागणी व पुरवठा यात नियमितता आणण्यासाठी साठवणूक व गोदामाची गरज असते. उत्पादित वस्तूंना विविध कारणाने होणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी व उत्पादनाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला या गोदामाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे मागणी व पुरवठा यात नियमितता आणण्यासाठी आपल्याला गोदामाची आवश्यकता असते. जर वस्तूचा तुटवडा झाला तर वस्तूची किंमत काय होते? वाढते. त्यामुळे किमतीत स्थिरता राहण्यासाठी आपण त्या वस्तू काय करू शकतात? गोदामामध्ये साठवू शकतात. तिसरं जे साधन आहे ते म्हणजे विमा. व्यवसायात अनेक प्रकारचे धोके असतात. सामान्यपणे उत्पादनास आग, चोरी, अपघात इत्यादींमुळे धोके निर्माण होतात. कुठलाही व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये नैसर्गिक, अनैसर्गिक अनेक धोके आपल्याला पत्करावे लागतात. सामान्यतः उत्पादनास आपल्याला आग, चोरी, अपघात इत्यादींमुळे धोका निर्माण होतो. व्यावसायिकांना या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा आवश्यक आहे. जे काही व्यावसायिक आहेत त्यांना या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी विमा काय असतो? आवश्यक असतो. विमा कंपन्या या सर्व धोक्यापासून व्यवसायाचे संरक्षण करतात. जी काही विमा कंपनी आहे, त्या विमा कंपन्या या सर्व धोक्यांपासून व्यवसायाचं संरक्षण हे करत असतात. व्यावसायिक यासाठी वस्तूचा विमा घेऊन विमा कंपनीने ठरवलेले विमा हप्ते नियमितपणे भरतो. म्हणजे जो काही व्यावसायिक आहे हा धोका टाळण्यासाठी वस्तूचा विमा घेऊन विमा कंपनीने ठरविलेले विमा हप्ते तो नियमितपणे काय करत असतो? भरत असतो. बघा, आजही आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी अनेक पॉलिसीज काढून ठेवलेल्या असतील. मुलींच्या लग्नासाठी, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या ज्या काही पॉलिसीज आहेत, विमा आहे, ह्या काढलेल्या आहेत. आपण साधी गाडीही घेतली तर गाडीचाही आपण इन्शुरन्स करतो. यदा कदाचित जो काही येणारा धोका आहे तो धोक्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण विमा काय करत असतो? काढत असतो. आज अनेक प्रकारचे विमा आपल्याजवळ उपलब्ध आहेत. खाजगी विमा आहे, मेडिकल विमा आहे, नंतर गाडी विमा आहे. अनेक प्रकारचे विमाचा वापर आपण हा करू शकतो. व्यावसायिक धोके पूर्तता टाळता येत नाही. व्यावसायिक धोके पूर्णतः टाळता येत नाही, परंतु विमा घेऊन त्याची तीव्रता
कमी करता येते. म्हणजे व्यावसायिकांना जे काही धोके आहे हे पूर्णतः टाळता येत नाही, परंतु विमा घेऊन त्या धोक्याची तीव्रता ही काय करता येते, कमी करता येते. म्हणजे विमा नसल्यानंतर जो काही धोका येणार आहे, जो काही लॉस होणार आहे, हा लॉस तुमचा खूप असेल तर विमा कंपनीच्या अंतर्गत त्या धोक्याची परतावा म्हणून तुम्हाला काही रक्कम दिली जाते, ज्यामुळे तुमचं जे काही धोक्याची तीव्रता आहे ही धोक्याची तीव्रता काय होते, कमी ही होत असते. नंतरचं अनुषंगिक साधन आहे ते म्हणजे बँक. व्यवसायाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. व्यवसायाची स्थापना करून तो यशस्वीपणे चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. बँका पैसा व आवश्यक निधीचा पुरवठा करतात. बघा, आपण पाहिलं की व्यवसायात पैसा, भांडवल, वित्त याला एक अनन्यसाधारण महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे. याशिवाय कुठलाही व्यवसाय हा कार्यरत होऊ शकत नाही. त्यामुळे व्यवसायाच्या स्थापनेसाठी, व्यवसाय चालू असताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पैशांची, भांडवलाची आवश्यकता असते. मग हे भांडवल कोण पुरवतं आपल्याला? बँका आवश्यक पैसा, आवश्यक निधी आपल्याला पुरवत असतात. मग बँका व्यवसायांना कर्ज, अधिविकर्ष सवलत, रोख उचल इत्यादी सेवा देतात. ज्या काही बँका आहेत, या बँका व्यवसायांना कर्ज, अधिविकर्ष सवलत, रोख उचल इत्यादी सेवा या देत असतात. याशिवाय धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी सेवा पुरवतात. यामुळे व्यवसायाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालविण्यास मदत होते. म्हणजे जे काही बँकिंगचे जुने किंवा आधुनिक साधनं आहेत, त्या सर्व साधनांच्या मार्फत बँका ह्या व्यवसायाला पतपुरवठा, वित्त पुरवठा, भांडवल पुरवठा हा करत असतात. नंतरचं पुढचं साधन जे आहे ते म्हणजे जाहिरात. जाहिरात हे उत्पादित वस्तू व सेवांचे विक्रीचे प्रभावी साधन आहे. जाहिरात हे उत्पादित वस्तू व सेवांच्या विक्रीचे प्रभावी साधन आहे. उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकाला जाहिरातीमार्फत देऊन ग्राहकाच्या मनात वस्तू खरेदी करण्याविषयी इच्छा जागृत करतो. उत्पादक आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती ग्राहकाला जाहिरातीमार्फत देऊन ग्राहकाच्या मनात वस्तू खरेदी करण्याविषयी इच्छा जागृत करतो आणि त्यासाठी विविध मार्ग वापरले जातात. बघा, आपण आजही अनेक वस्तूंची खरेदी करत असताना त्या वस्तू आपण आधी जाहिरातीमध्ये बघतो आणि मग त्याची खरेदी करतो. यामध्ये घरातील प्रसारमाध्यमांच्या मदतीने केली जाणारी जाहिरात, उदाहरणार्थ वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, म्हणजे घरातील जे काही प्रसारमाध्यम आहेत त्यांच्या मार्फत केली जाणारी जाहिरात म्हणजे तुमचे वृत्तपत्र आहेत, आकाशवाणी आहे, दूरदर्शन आहे इत्यादी. तसेच घराबाहेरील प्रसारमाध्यमांच्या द्वारे केली जाणारी जाहिरात, त्यामध्ये पाटे आहे, फलक आहे, कापडी फलक आहे, विद्युत प्रकाशित साधनं आहे, यांच्याद्वारे केली जाणारी जाहिरात. कुठलीही वस्तू घेत असताना आधी आपण ती जाहिरातीमध्ये बघतो आणि मग ती वस्तू विकत घेत असतो. एखाद्या वेळेस आपल्या आवडत्या हिरोने, आपल्या आवडत्या हिरोईनने त्या वस्तूची जर प्रचार केला असेल तरीसुद्धा आपण ती वस्तू काय घेत असतो, विकत ही घेत असतो. कारण की ती वस्तू आपल्या मनामध्ये बिंबवली जाते की आपल्या मनामध्ये ती वस्तू घेण्याविषयीची इच्छा ही काय केली जाते, जागृत केली जाते. नंतरचं साधन आहे ते म्हणजे व्यापारी अभिकर्ते. ग्राहक हे वेगवेगळ्या भागात विखुरलेले असतात. त्यामुळे विक्रेते प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही. यासाठी व्यापारी अभिकर्त्यांची नेमणूक केली जाते. ग्राहक हे वेगवेगळ्या भागात विखुरलेले असतात. त्यामुळे विक्रेते प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधू शकत नाही. यासाठी व्यापारी अभिकर्त्याची नेमणूक ही केली जाते.
म्हणजे हा जो काही व्यापारी अभिकर्ता आहे, हा व्यापारी अभिकर्ता ग्राहक व विक्रेते यांमधील दरी ही कमी करत असतो. व्यापारी अभिकर्ते ग्राहक व विक्रेते यांच्यामधील दरी ही कमी करत असतात. मग उदाहरण द्यायचं आलं तर दलाल आहे, अडते आहे, कमिशन एजंट आहे इत्यादी. ही काय व्यापारी अभिकर्त्यांची उदाहरणे आहे. आणि शेवटचं साधन जे आहे ते म्हणजे संदेशवहन. आज जगात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. आज जो नाही तो सर्व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. आज तुम्ही जे काही 11वीमध्ये आहात, आज तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे की मोबाईल काय आहे, कम्प्युटर काय आहे. तुमच्या वयाचे असताना आम्हाला ते माहितीही नव्हतं की मोबाईल कशा रीतीने हँडल करतात किंवा कम्प्युटर म्हणजे संगणक म्हणजे काय आहे. विविध जे काही तंत्रज्ञान आहे, ज्या तंत्रज्ञान तुम्हाला अवगत आहे, ते तंत्रज्ञान आमच्या काळात नव्हतं, परंतु आम्हालाही आता अवगत आहे. म्हणजे जगामध्ये जे काही माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे, त्या विस्फोटाद्वारे, त्या माहितीच्या तंत्रज्ञानाद्वारे कम्युनिकेशन, संदेशवहन हे आता जलद गतीने होत आहे. म्हणजे ग्राहक, व्यापारी व उत्पादक यांच्या माहितीचे संदेशवहन ईमेल इत्यादीचा वापर केला जातो. म्हणजे संदेशवहन किंवा देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला ईमेलचा वापर केला होतो. आधी संदेशवहन करायचं असेल तर बघा, एक काळ होता की पक्ष्यांद्वारे आपलं हे संदेशवहन केलं जायचं. तुम्ही जर तो मूव्ही बघितला असेल, मैंने प्यार किया, त्यामध्ये ते गाणं आहे कबूतर जा जा जा. म्हणजे तो जो काळ होता, तो एक काळ जो होता तो कबुतरांद्वारे संदेशवहन केला जायचा. नंतर मग घोडे असतील, घोड्यांद्वारे संदेशवहन केला जायचा. मग आलं तुमचं पत्र, मग आला तुमचा टेलिफोन, मग मोबाईल, आता ईमेल, आणि आता तो अनेक साधनं आहेत. तंत्रज्ञानानुसार जर वापर केला तर अनेक तंत्रज्ञान आहेत, अनेक ॲप्स उपलब्ध आहेत की ज्यांच्याद्वारे तुम्ही सहज कम्युनिकेशन, संदेशवहन हे करू शकतात. म्हणजे ग्राहक, व्यापारी, उत्पादक हे त्यांच्या माहितीचे संदेशवहन म्हणजे देवाणघेवाण करण्यासाठी ईमेल इत्यादींचा वापर हा करत असतात. यासारखी जी काही विविध अनुषंगिक साधने आहेत, या साधनांचा वापर हा व्यवसायामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसायाची अनुषंगिक साधने, त्यांमध्ये वाहतूक व्यवस्था, गोदाम, त्याचप्रमाणे विमा, बँका, जाहिराती, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन या विविध व्यावसायिक अनुषंगिक साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. धन्यवाद.